भरा सत्संग का दरिया, भरा सत्संग का दरिया, नहा लो जिसका दिल जाए। दाग पापों का घर में दाग पापों का मिटा लो जिसका दिल चाहे। हजारों रत्न बेकीमत भरे आला से आला है, भरे आला से आला है। जरा गोता उठा लो भरा सत्संग का दरिया, नहा लो जिसका दिल चाहे। दाग पापों का मिटा लो जिसका दिल चाहे। नहीं है और कोई तीरथ जगत में दूसरा भाई, जगत में दूसरा भाई। काशी हरिद्वार में जाकर काशी हरिद्वार में जाकर समझ लो जिसका दिल चाहे। सत्संग का दरिया, सत्संग का दरिया, नहा लो जिसका दिल चाहे। जिगर में दाग पापों का मिटा लो जिसका दिल चाहे। जो भी गाय बहुत कुछ बहुत कुछ महिमा इनकी हर पोथी सत्संग का दरिया, नहा लो जिसका दिल चाहे। जिगर में दाग पापों का, जिगर में दाग पापों का मिटा लो जिसका दिल चाहे। कबीर लोगन से गुरु और संत में जाकर, गुरु और संत में जाकर, जहाँ यमराज नहा लो जिसका दिल चाहे। दाग पापों का, जिगर में दाग पापों का मिटा लो जिसका दिल चाहे। सद्गुरुनाथ महाराज की जय। कबीर महाराजांचं भजन आहे। भरा सत्संग का दरिया, दरिया म्हणजे तलाव, सागर भरलेला आहे। आणि कशाचा?
सत्संगाचा। भरा सत्संग का दरिया, नहालो जिसका दिल चाहे। हे तर अथांग पाणी आहे आता सागराचं, हे ज्ञानरूपी सागर आहे, ज्ञानरूपी पाणी आहे। नहालो जिसका दिल चाहे, ज्याला आंघोळ करायची इच्छा झाली त्याने याच्यात आंघोळ करून घ्या बस। आणि हे मनुष्य जन्मामध्येच होते, इतर जन्मामध्ये होत नाही। हे दर्या सत्संगाचा मनुष्य जन्मामध्ये मिळते। नहालो जिसका दिल चाहे, याच्यात ज्याला ज्याला आंघोळ करायची असेल त्यानं याच्यात यानं आंघोळ करा। आता हे एवढा मोठा सागर भरलेला आहे, कोणाची इच्छाच नसल तर ते सागर काय त्याच्याजवळ जाईल का? गजानन लई मागं बसला तू, आहे ना तिथं का नाही? आहे ना, म्हणजे या लाईटाच्या दिसत नाही। भरा सत्संग का दरिया, जगामध्ये खूप ज्ञान सांगणारे लोक आहे, खूप ज्ञान सांगणारे, खूप सत्संग करणारे आहे, खूप संप्रदाय आहे, खूप पंथ आहे, खूप गुरु आहे। परंतु कोण्याही गुरुकडे जाऊन तुम्ही जर दीक्षा घेतली किंवा तुम्ही चांगलं व्हायचा प्रयत्न केला ना तर तुमचं निश्चित चांगलं होईल। तुम्ही इकडेच या असं माझं म्हणणं नाही, कुठेही जा सुदेवा, कुठेही जा सुदेवा। भरा सत्संग का दरिया, नहालो जिसका दिल चाहे। जिगर में डाग पापों का, मिटा लो जिसका दिल चाहे। ज्याच्या हृदयात पापाचा डाग असेल ना ते यावेळेला मिटते, यावेळेला मिटते। मिटा लो जिसका दिल चाहे। आणि हे मिटवण्यासाठी सत्संगाची गरज आहे। सत्संग उत्तम तीर्थ भाई, करते हैं जो नेक कमाई। कर्म रहे नहीं खाली, वो महिमा सत्संग की। तो सत्संग आहे आणि तो सत्संग आजपर्यंत, आजपासून नाही, शेवटच्या टोकापर्यंत येते, तुमच्या शेवटच्या टोकापर्यंत। ज्या दिवशी तुमची तयारी आहे आता जायची त्या दिवसापर्यंत सत्संग कामी येते। अंत करे रखवारी, बरोबर आहे ना? काय त्याच्याकडं सांग बरं। सत्संगत में मिलकर आओ, समय ना अपना व्यर्थ गमाओ। कर्म रहे नहीं खाली, वो महिमा सत्संग की। आणि एक दुसरं कडव आहे की अंत करे रखवारी, शेवटच्या टोकावरही ते सत्संग तुमच्या सोबत राहते। तुमची वाचा बंद होईल, तुमचे डोळे बंद होईल, तुमचे कान बंद होईल, तुम्हाला पायानं चालता येणार नाही, तुम्हाला हातानं माळ जपता येणार नाही। मग काय राहील? मग कशानं तुम्ही चिंतन करणार? मग कशानं भजन करणार? हो, राम 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 म्हणता येत नाही बा, माळ फिरवता येत नाही बा, डोळ्यानं पाहत दिसत नाही, कानानं ऐकावं तर ऐकू येत नाही, मग कोणती क्रिया करणार आहात तुम्ही? भरा सत्संग का, म्हणून म्हटलं सत्संग का दरिया, नहालो जिसका दिल चाहे। पण या राजनखेडमध्ये बरं आहे, मी प्रत्येक वेळेला येतो तर 2-1-2-1-2 सापडतात। जिगर में दाग पापों का, मिटा लो जिसका दिल चाहे। पुढं काय म्हटलं? हजारो रत्न बेकिंमत, भरे आला से आला है। रत्न तुम्हाला म्हटलेलं आहे मानवाला, हजारो आहे, हजारो हजारो रत्न बेकिंमत, ज्याची किंमत नाही असे हजारो आहे। ज्यानं अनुग्रह घेतला नाही, जे गुरुकडे गेला नाही, जे भजन म्हणत नाही, जे पोथी ऐकत नाही, जे कीर्तनालय जात नाही, असे हजारो आहेत। हजारो रत्न बेकिंमत, त्याची किंमत नाही। भरे आला से आला आहे, त्याचे तर आळे भरून आहेत। लगा उसमें जरा गोता, उठा लो जिसका दिल चाहे। त्याच्यातूनही तुम्हाला एखादा उचलून काढता येते।
पुढं नहीं है और कोई तीर्थ, नहीं है और कोई तीर्थ जगत में दूसरा भाई. तीर्थ लागल तेवढे आहेत. आम्ही आत्ता आलो ना त्या नदीच्या काठातून, तीर्थ समजा ते बी पंढरपूर तीर्थ, काशी तीर्थ. आता काय सांगू तुम्हाला तीर्थाचं महिमा. काशीला ज्या वेळेला ते काय होते ना, ते चेंगराचेंगरी झाली होती. कुंभमेळा, कुंभमेळ्याला चेंगराचेंगरी झाली. त्यावेळेला मी होतो डॉक्टर. कुंभमेळ्याला कुशाव्रत नावाच्या तीर्थामध्ये आंघोळ करा लागते. 20 किलोमीटर गाडीचं पार्किंग होतं आणि तिथून आम्ही 18 लोक दिग्रसचे गेलो. सकाळी 6 वाजेपासून गेलो तर संध्याकाळचे 6 वाजता त्या कुंडात घुसलो आम्ही. 50 लाख लोक होते, 50 लाख. आणि तिथं गेल्यानंतर त्याच्यातनी एक बुचकळी मारली अशी. ते काही वाहतं पाणी नाही, ते असं टाकं बांधलेलं आहे, वाहतं पाणी नाही. एक बुचकळी मारली, सगळ्या बाया माणसं सगळ्या आम्ही होतो. तितक्यात बायानं शिशा काढल्या, बुडबुड 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 भरा लागल्या सगळ्या. मला तुम्ही सांगा किती अज्ञान आहे. मी त्याच्याबद्दल म्हणणार नाही, पण सकाळच्या 6 पासून संध्याकाळच्या 6 पर्यंत 50 लाख लोक इकडे तिकडे जाले, जागा नाही, माणसाले माणूस शेंदून होतं. मला असं म्हणायचं, हजारो लोकांना अशाच लघव्या केल्या. नाही बाहेर जाता येत नाही, आत जाता येणार नाही. हजारो लोकांना असंच. आणि ते तीर्थ भरायला सुरुवात केली. मी सांगितलं बाहेर फेकून द्या, फेका. फेकलं पण ते दुसऱ्या मंदिरावरचं, शंकराच्या मंदिरावरलं पाणी घेतलं. हे आमची म्हणजे धारणा कशी आहे. जतरा में फतरा बिठाया, तीरथ बनाया पानी, ऐसी दुनिया दीवानी, सब पैसे की धुलधानी. देवच नाही कळला, देव कळलाच नाही. एका भक्तानं देवाला सांगितलं, देवा म्हणे तू एक कलाकार आहे आणि मी बी एक कलाकार आहो म्हणे. काय म्हणे, देवाला म्हणाला तू एक कलाकार आहे आणि मी बी कलाकार आहो म्हणे. कसं, तू या आमच्यासारख्या 1000 मूर्त्या केल्या म्हणे आणि सोडल्या जमिनीवर, म्हणजे आपल्याला जन्माला घालून. तू या आमच्यासारख्या 1000 मूर्त्या करून इथं सोडल्या, पण आम्ही तुझ्यासारख्या हजारो मूर्त्या करून विकल्या म्हणे. बरोबर आहे. म्हणजे आपण देवाच्या मूर्त्या करतो, त्यानं आपल्याला तयार केलं आणि आम्ही देवाची मूर्ती करतो. तुझ्या आमच्यासारख्या हजारो लाखो मूर्त्या केल्या आणि या जमिनीवर फेकल्या, आणि आम्ही तुझ्यासारख्या हजारो मूर्त्या केल्या आणि आम्ही म्हणे लोकांनी विकल्या. पण फरक देवा एवढाच आहे म्हणे. कसा, तुझ्या बनवलेल्या ज्या मूर्त्या आहे ना, ते भांडतात, वेशनी आहे, चोऱ्या करतात, आगाऊ धंदे करतात, वाटल ते धंदा करतात म्हणे तुया बनवलेल्या मूर्त्या. आणि आम्ही बनवलेल्या ज्या मूर्त्या आहे ना, त्याच्या पुढे लोक डोकं ठेवतात म्हणे. फरक इथं आहे. आम्ही बनवलेल्या मूर्त्या पुढे लोक झुकतात आणि तू न बनवलेल्या ज्या मूर्त्या आहे ना, त्याच्या पुढे लोक त्याच्यावर थुकतात म्हणे. तरी परंतु त्यानं सांगितलं की देवा एवढंच नाही, ज्यानं आम्हाला बनवलं, ज्यानं आम्हाला बनवलं त्याला आम्ही भुललो म्हणे, आणि ज्याला आम्ही बनवलं त्याच्याच पायाला गेले चाललो म्हणे. काय सांगा, काय हिशोब आहे. ज्यानं आई वडिलाची पूजा नाही केली, ज्याला आई समजली नाही, ज्याला बाप समजला नाही, आणि ते महादेवाचं नाही कोण्याही देवावर गेला तरी त्याचा हिशोब बसत नाही. लक्षात ठेवा. मी तर त्या हिशोबानं म्हणेल, मला गर्व आहे, मला भूषण आहे की 22 वर्षे एका जाग्यावर आमच्या भावाची सेवा केली. क्या बात है. ते मला अशा लेकराचा मलाही भूषण आहे ना. 22 वर्ष. ज्याला पॅरालिसिस झाला, 95 वर्षाचं वय, आणि 22 वर्ष एका ठिकाणावर. क्या बात है.
मी निवड सत्संग करतो असं नाही. मला घराचं, माझ्या गावाचं, मला माझ्या कुटुंबाचं, मला सगळ्याचं भान आहे. मला माझ्या गावाचंही भान आहे. ठीक आहे, थोडा वेळ मी तुमच्यातही राहतो वगैरे वगैरे, परंतु कळते सगळंच ना. आणि याच्यापेक्षा मोठा धर्म कोणता आहे बघ? कुठं पूजा आहे? देवच कुठं पाहिला मग तुम्ही दुसरा? ज्या देवाची पूजा केली नसेल ना, तर मग दुसरा देव? अहो, ज्याला बोलता येत नाही त्याच्या मागं तुम्ही या. मी टीका करणार नाही, मला तसं म्हणायचं नाही. तुम्ही एखाद्या माणसाला हाका मारा राज्यात ते येईल, पण तुम्ही मारुती राया मारुती राया मारुती राया करा बरं. हां, त्याच्या नावानं आधार आहे फक्त, ते आधार आहे. पण ते असं समजू नका त्याच्यात भाव आहे. जसं एखादं लेकरू रडलं ना, तर त्याची माय म्हणते, अय मुकार आहे भूत आला, तिकडून मुकार आहे भूत आला. मुकार आहे भूत आला म्हणलं की लेकरू मुक होते. पण त्याच्या मायनेही भूत पाहिला नाही, त्याच्या बापानेही पाहिला नाही. ते किती दिवसापासून गोष्ट चालू आहे, ते आजपर्यंत भेव आहेच आहे त्याच्यावर. हो, आपल्याही बापानं आपल्याला असंच मुक केलं, त्यालाही त्याच्या बापानं तसंच मुक केलं, त्यालाही त्याच्या बापानं तसंच म्हणलं असं, मुकार आहे भूत आला. पण भूत कोणं पाहिला नाही, पण भीती अजून कायम आहे. तसं त्याला माना तुम्ही, देवाला मानण्याबद्दल माझा विरोध नाही, परंतु जाणे भक्तीचा जाणा ना, जाणा. देव मानाचा की जाणाचा? हा, जाणाचा आहे का मानाचा आहे देव? जाणाचा आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा, आणि तोची दैवा. मी कुठं भजन बोलणं काय होतं तू? जगत में नहीं तीर्थ, जगत में ऐसा भाई. बरोबर आहे ना, याच्यासारखं तीर्थ नाही. 68 तीर्थ फल एक आहे, संतावे एकही दारा. 68 तीर्थाचं जेवढं पुण्य मिळत नाही, तेवढे एका संताच्या सत्संगामध्ये मिळते. नक्षत्र 68 तीर्थ फल एक, संतावे एक द्वारा. पुढं, ऋषि मुनियों ने भी गाई बहुत कुछ महिमा इनकी. ऋषी मुनी ब्राह्मण पंडित विद्वान यायना अनेक महिमा गाय. एवढंच नाही, त्याची महिमा तर केलीच केली, पण त्याच्या पोथ्याही लिहून टाकल्या, त्याच्या पोथ्याही लिहिल्या. बहुत कुछ महिमा इनकी, लिखा हर पोथियों में है, पढ़ा लो जिसका दिल चाहे. हर एक पोथीत लिहिलेलं आहे, प्रत्येक पोथीत लिहिलेलं आहे, पढ़ा लो जिसका दिल चाहे. पुढं, कहे वो कबीर लोगन से, गुरु और संतों में जाकर. कबीरानं गुरु आणि संतात जाऊन सांगितलं, यहाँ यमराज का फंदा, यहाँ यमराज का फंदा, छुडा लो जिसका दिल चाहे. हे तर यमराजाचा फंदा आहे माणसावर. ज्याला सोडून घ्यायचं असेल ते बस आता ही संधी आहे, याच्यापेक्षा दुसऱ्या जन्मात सोडवता येत नाही, दुसऱ्या जन्मात नाही सोडवता येत. सद्गुरुनाथ महाराज की जय. बोला जवाई बुवा, बोला म्हणा. 2 भजन राहिले, गोविंदा राहिले.
त्या गोष्टीचा नको केलं करू. थोर त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा धन पती लक्ष्मीचा पती लक्ष्मीचा पती लक्ष्मीचा धन पती लक्ष्मीचा पती लक्ष्मीचा धन पती अरे तो सांभाळ तुझं मोकळी राहायचे नाही तुझं मोकळी तुझं मोकळी राहायचे नाही तुझं मोकळी ती आहे जय
आलो तव दारा होलिया आलो तव काली बाबा तारा भिक मग घाई बाबा तारा काली बाबा तारा भिकम काली बाबा तारा काळी बाबा तारा भिक मग घाई बाबा काली बाबा तारा भिकम ऐसे दान दे सदा पिनास रे ऐसे दान दे सदा पिनास रे रे ऐसे दाना देई सदा पिनास ऐसे दान दे सदा पिनास रे झाले संत सारे लुटी मुठी झाले संत सारे झाले संत सारे लुटी मुठी झाले संत आले संत सारे ऋषी मुनी आले संत सारे झाले संत सारे लुटी मुठी भवानीचा आहे तू पूर्ण करी देवा भवानीचा आहे तू पूर्ण करी देवा भवानीचा हे तू पूर्ण करी देवा भवानीचा हे तू पूर्ण करी देवा हाती गुप्त ठेवा मागता हो हाती गुप्त ठेवा हाती गुप्त ठेवा मागता हो हाती गुप्त ठेवा हाची गुप्त ठेवा मागता हो हाची गुप्त ठेवा हाची गुप्त ठेवा मागता हो हाची गुप्त ठेवा सद्गुरुनाथ महाराज की जय. डाव तुम्हावरी आला पांडुरंगा. आता तुमच्यावर डाव आला. नाही नाही, आता एक गोविंदराव आणि एक तुम्ही दोनच राहिले. नाही नाही, हे तर नंतर म्हणतीलच ना. एक तुमचं होऊ द्या, एक तुमचं. आता तुम्ही इतक्या लांबून आले आणि एक गोविंदराव. म्हणा म्हणा, आम्ही आहो ना. तुकडोजी महाराजाचं म्हणा, कोणाचंही म्हणा म्हणा. नाही, तुकडोजी महाराजाचं भजन आता म्हणा. तुमचं मंडळच घेऊन एक वेळा चिखलीला या. मला कशाला सांग केलासी हरी हा खेळ धुनवेचा. कशाला सांग केलासी प्रभू हा खेळ धुनवेचा. कशाला सांग केलासी प्रभू हा खेळ धुनवेचा. कशाला सांग केलासी
की हा खेळ धुनवेचा कशाला सांग केला हरी हा खेळ धुनवेचा कशाला सांग केला पडी नाही राहावया तिळभरी कोठे मुल बाळ क्या बात है प्रभु हा खेळ धुनवेचा सांग केला ताती नवसाला करोडो द्रव्य देवोनी देशी पुत्र हरी बोल असा का प्रभु हा खेळ धुनवेचा सांग केला प्रभु हा खेळ धुनवेचा कशाला सांग केला कुठे दे न देसी सर्व कोणाला वास्तव सुरती सगळे कळे ना मार्ग को तुझी लीला वर्णिता वेद म्हणावे आम्ही काय सांगावे प्रभु हा खेळ धुनवेचा सांग केला प्रभु हा खेळ धुनवेचा कशाला सांग केला कशाला सांग केला सद्गुरुनाथ महाराज की जय. तो म्हणता मी नाही रे, एक मारा माणूस राहिला मग झालं.
सदगर्व कावन कठिन है, हो मैं दासन का दास। अब तो ऐसा होए रहूं पावतले की घास। सद्गुरु ने माथा ठेवो दिया हात, सद्गुरु ने माथा ठेवो दिया हात। ठेवो दिया मने साक्षात दाखवली दाखवली, उन्मने साक्षात दाखवली दाखवली। उन्मोनीची मुद्रा जपोनिया देही, उन्मोनीची मुद्रा जपोनिया देही। चोवीकडे झाली परबासारी परबासारी, चोवीकडे झाली परबासारी परबासारी, चोवीकडे परबासारी परबासारी। रक्ता पिता श्वेत श्याम वर्ण नीळ, रक्ता पिता श्वेत श्याम वर्ण नीळ। श्याम वर्ण नीळ श्वेत श्याम वर्णाने, आनना परिरंग दाखवित दिसताती, आनना परिरंग दिसताती दिसताती। दिसताती सर्व रंग मिळूनी एक रंग झाला, सर्व रंग मिळूनी एक रंग झाला। एका रंगदान अविमल राहिला, तेजा कार विमल राहिला, तेजा कार
ते जाकारा दृष्टांत साजेना तया ते जाकारा दृष्टांत साजेना दृष्टांत साजेना तया ते जाकारा दृष्टांत रूप जाईना कोणीकडे कोणीकडे रूप जाईना कोणीकडे कोणीकडे रूप जाईना कोणीकडे कोणीकडे जावे कोणीकडे पाहावे कोणीकडे जावे कोणीकडे पाहावे कोणी तेची असावे निरंतर निरंतर तेची असावे निरंतर 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 म्हणजे अंतर ते नाही निरंतर म्हणजे अंतर ते नाही सर्वभूती पाही सोहम तोती सोहम तुम तोती सर्वभूते पाही सोहम तोती सोहम तोती तोची तोची म्हणता द्वैत लागो पाये तोची तोची म्हणता द्वैत लागो पाये तसी काय बोलू आता ऐसे तसी काय बोलू आता काय बोलू तुका म्हणे आता वाचे बोलावे ना
बोलावे संताची या फुला संत जाणे संत जाणे संताची या फुला संत जाणे संत जाणे हा म्हणा आता तुम्ही म्हणा भजन नाही, आता. होऊ द्या एक. सगळे बाया माणसं एक होऊ दे हा मनवा शाद सवेरे रटले मनवा शाम सवेरे एक माला हरि नाम की इस माला में राम नाम ना ओ माला किस काम की इस माला में राम नाम ना ओ माला किस काम की ये संसार का पड़े गल जावती बुझ पड़े गल जावगी मेरी छोड़ बावर तेरी मेरी छोड़ बावर धुन लगा हरि नाम की इस माला में राम नाम ना ओ माला किस काम की इस माला में राम नाम ना ओ माला किस काम मनवा तन सवेरे रटले मनवा तन सवेरे एक माला हरि नाम की जिस माला में राम नाम ना ओ माला किस काम की इस माला में राम नाम ना ओ माला किस काम की दर्शन को ये ज्ञान दी ज्ञान दिए सुन ज्ञान दे जी भदी हरि नाम भजन को जी भदी राम के जिस माला में राम नाम ना ओ माला किस काम की जिस माला में राम नाम ना ओ माला किस काम रटले मनवा शाम सवेरे रटले मनवा शाम सवेरे एक माला हरि नाम की जिस माला में राम नाम ना ओ माला किस काम की जिस माला में राम नाम ना ओ माला किस काम की एका आवाजा मिळ गजगनी का आवाजा मिळ गए हरि नाम से गिर गए हरि नाम के प्रहलाद उबारे रोता रे प्रहलाद उबारे लाल की जिस माला में राम नाम ना ओ माला किस
चितमाला में राम नाम ना ओ माला किसका रटले मनवा काग सवेरे रटले मनवा काग सवेरे एक माला हरि नाम की चितमाला में राम नाम ना ओ माला किस काम की चितमाला में राम नाम ना ओ माला किस काम की स्मरण कर ले राम नाम का स्मरण कर ले जागर तर जावसी भव सागर तिर लावजी भरवय जोगी अमृत राम भरवय जोगी हरि नाम की जिस माला में राम नाम ना ओ माला किस काम की जिस माला में राम नाम ना ओ माला किस काम रटले मनवा काग सवेरे रटले मनवा काग सवेरे एक माला हरि नाम की जिस माला में राम नाम ना वो माला किस काम की जिस माला में राम नाम ना वो माला किस काम आता यांना भजन म्हणू द्या कोण मी भजनच म्हणत नसतो मी हा मग चालू द्या भजन बामणा दिन चार जो बन धन पामणा दिन चार जो बन धन पामणा दिन चार बन धन पामणा दिन चार काय का गर्व करे रे गवार काय का गर्व करे रे गवार जो बन धन पामणा दिन चार जो बन धन पामणा दिन चार काय का गर्व करे काय का गर्व करे जो बन धन पामणा दिन चार जो बन धन पामणा दिन चार आहाड़े चामका बना है पिंजरा अंदर भरो भंगार हार जाम का बड़ा है पिंजरा अंदर भरो भंगार ऊपर रंग सुरंग लगायो ऊपर रंग सुरंग लगायो कारागिर करता जो मन धन पामणा दिन चार जो मन धन पामणा दिन चार काय का गर्व करे गवा काय का गर्व करे गवा पामणा दिजा पामणा चमका होत पनैया नौबत मडो नगार पशु जाम का होत बनैया नौबत भरो नरे थारी जाम कछु काम नहीं आवे हो नरे थारी जाम कछु काम नहीं आवे जड़बड़ जावे अंगार जो बन धन पामणा दिन चार
जो बन धन पामळा दिन चार पामळा दिन जो बन धन दस शीस और 20 भुजा है वहाँ का बड़ा परिवार ओ मरद गरद में मिल गया ओ मरद गरद में मिल गया लंका को करता जो बन धन पामणा दिन चार जो बन धन पामणा दिन चार संसारे वो सका पानी जात न लागे वार कबीरा सुनो भाई साधु कहे कबीरा सुनो भाई साधु हरिपद उतरो पामळा दिन चार जो बन धन पामळा दिन चार सद्गुरुनाथ महाराज की जय. मला असं म्हणायचं आहे आता यायले भजन म्हणू द्या बाहेर एक पाहुणा म्हणन आणि मग हे भजन म्हणतील महिला मंडळ. मी दिवस निघेपर्यंत बसणार ठीक आहे. म्हातारा झालो का आता दिवस निघेपर्यंत तुम्ही बसून नाही बसतो. द्या माईक द्या. हो तुकडोजीच आहे ना. हो ते स्वर लागल्याशिवाय बरोबर आहे ना. बोलू लगा तू भजन बोलू लगा. दाखवा इकडं मला पाहू द्या. या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे भूमीवरी पडावे आकाश पांघरावे पायाकडे पहावे या झोपडीत माझ्या. राहे सदा सुखी मी या झोपडीत माझ्या. या चालू किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. आनंद आनंद या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे. पायाकडे पहावे
किती आनंदी आनंद झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद झोपडीत माझ्या. पेढ्या आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या, आनंदी आनंद झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद झोपडीत माझ्या. येता जरी सुखेया, जाता जरी सुखेगा, येता जरी सुखेया, जाता तरी पुढे जा, तुकड्या जरी बसाया, या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद झोपडीत माझ्या. सद्गुरुनाथ महाराज की जय. बोल भजन. बोल ना. बोल म्हणजे काय? बोल. इला बिल जातो आता. हे तुम्ही कुठे चालले? हे भजन म्हणल्यानंतर यायची झील कोण ओढा? ज्या वेळेला हे भजन म्हणतील त्यावेळेला चिखलीचे लोक झील ओढतील आणि ते रामनगरवाले म्हणतील त्यावेळेला रामनगरचे लोक राहतील. हे एकमेकाला समजत नाही, ज्याचं त्याला समजते. हा